हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोंबडी स्लीवची खूप सुंदर अशी डिझाईन करून दाखवणार आहे. तर थोडा पण वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मी भाईचं मेजरमेंट काय आहे ते एकदा तुम्हाला दाखवते. भाई आपल्याला 10 इंचाची रेडी करायची आहे, तर त्याच्यामध्ये 1 इंच मी ॲड केलेलं आहे. आपल्याला म्हणजे शिलाईसाठी वरती अर्धा इंच आणि खाली अस्तर जोडायला आपल्याला अर्धा इंच लागेल. तर मी टोटल 11 इंचावरती मार्क केलेलं आहे. आणि दोन्ही साईडला मी 3-3 इंच मायनस करून 8 इंचावरती मार्क करून बाहीचा शेप पहिला देऊन घेतलेला आहे. बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा करून दाखवते. आणि त्याच्यावरती आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे, का तर वरती पफ यासाठी आपल्याला 2 इंच मी ॲड केलेलं आहे. 2 इंच ॲड करून परत बाहीचा शेप देऊन कटिंग करून घेतलेलं आहे अशा प्रकारे. आता इथे जे आपण डबल फोल्ड केलेलं आहे तिथून आपल्याला 1.5 इंचावरती मार्क करायचं आहे. दीड इंचावरती मी मार्क करून घेतलेलं आहे. मधला आपला सेंटर आहे त्याला पहिलं मार्क करून घेऊया. लायनिंगला दोन्ही साईडला आपल्याला 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. या साईडला पण आपण 1.5 इंचावरती मार्क करून घेऊया. आता आपण ह्याला पहिलं अस्तर जॉईन करून घेऊया. त्याच्यावरती दाबशिलाई मारून घ्यायची. आपण जशी नॉर्मल बाही अस्तर जोडतो त्या प्रकारेच आपल्याला जोडून घ्यायचं आहे. बघा, खूप छान प्रकारे अस्तर एकदम व्यवस्थित जॉईन करून घेतलेलं आहे. वरच्या साईडला पण तुम्ही बघू शकता कुठेही फुगा वगैरे काही झालेला नाही आहे. तर आपण जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेऊया स्लीवचा.
बघा मी असं जोडून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे मध्ये सेंटरला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी एकावर एक व्यवस्थित ठेवलेले आहे घडी, आणि आता मध्ये सेंटरला मी लाईन ड्रॉ करणार आहे. लाईन ड्रॉ केलेले. आता दोन्ही साईडला आपल्याला जे अस्तर आपण 1.5 इंच घेतलेलं आहे ते आपल्याला दोन्ही साईडला ड्रॉ करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला पोटली बटन लावायचे आहेत, त्याच्यासाठी मी ड्रॉ केलेलं आहे. तर मला बॉर्डरपर्यंतच पोटली बटन लावायचे आहेत, जास्त लावायचे नाही आहेत, तर मी तेवढंच ड्रॉ करून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तर थोडं वरच्या साईडला लावायचे असतील तर तुम्ही ड्रॉ करू शकता. बघा माझी बॉर्डर एवढी, मी एवढ्यातच पोटली बटन लावून घेणार आहे. तर तुम्हाला मी दाखवते. हा जो मधला सेंटर आहे आणि दोन्ही साईडला आपण 1.5 इंचाचं मार्क केलं आहे. तुम्ही कुठल्या पण एका साईडवरती पोटली बटन लावू शकता, ह्या साईडला किंवा ह्या साईडला. मी ह्या साईडला पोटली बटन लावून घेणार आहे. हे बघा मी पोटली बटन ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत. तुम्ही सिंगल दाबाने सुद्धा पोटली बटन लावू शकता. मी सिंगल दाब नाही यूज करते ह्याच्यासाठी. हे बघा खूप सुंदर असे मी वन साईड पोटली बटन नॉर्मल दाबाने सुद्धा लावून घेतलेले आहेत. तर आपण आता थोड्या अंतरावरती परत त्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे, आणि मग जो एक्स्ट्राचा कपडा राहील तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. मी पोटली बटन सगळे लावून घेतले. जो आता एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेणार आहे. कपडा कट करताच्या वेळी थोडं लक्ष ठेवा की ब्लाऊज वगैरे एखाद्या चुकून कट नको व्हायला. हे बघा मी कट करून घेतलेला आहे कपडा, जो एक्स्ट्राचा आहे तो. आता पुढे आता आपल्याला हा जो आपण 1.5 इंचावरती मार्क केला आहे तो कपडा घेऊन त्याच्यावरती आपल्याला ठेवून परत त्याला शिलाई मारून घ्यायची. हे बघा मी कशा प्रकारे ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता. मी पूर्ण त्याला कवर करते पोटली बटनला. जो 1.5 इंच आपण दुसऱ्या साईडला मार्क केलेला तो पूर्ण त्याच्यावरती ठेवून ते पोटली बटनचा जो कपडा आहे त्याला पूर्ण कवर करून घ्यायचा आहे.
डबल शिलाई करत आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रकारे मी पूर्ण एकदम कवर करून घेतलेलं आहे. कुठेही त्याची शिलाई वगैरे दिसत नाही. तर हा जो पाठीमागचा आपला जो कपडा आहे त्याला आपण स्ट्रेट करून तुम्ही हवं तर त्याला प्रेससुद्धा करून घेऊ शकता. मी आता ह्याला इथून शिलाई मारून घेते खालच्या साईडून. मी खालच्या साईडून शिलाई मारून घेतलेली आहे. आता जो आपला हा सेंटर आपण जो मार्क केलेला आहे त्याच्या दुसऱ्या दोन्ही साईडला 3-3 इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. या साईडला 3 इंच आणि या साईडला 3 इंच. जेव्हा तुम्ही जेव्हा ब्लाऊजला जॉईन कराल तेव्हा तुम्हाला ह्याच्यामध्ये कपडा साईडला जॉईन करावा लागेल. कारण जे आपण 2 इंच आतमध्ये जे फोल्डिंग झाले त्याच्यामुळे आपली स्लीव छोटी झालेली आहे. तर त्यावेळेस तुम्हाला कपडा जॉईन करावा लागेल दोन्ही साईडला. आता याला आपण प्लेट टाकून घ्यायची आहेत. जो मध्ये सेंटर आहे तिथपर्यंत आपल्याला प्लेट टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साईडच्या प्लेट आहेत ते एकदम अपोजिट टाईपमध्ये टाकायचे आहेत. दोन्ही साईडला मी एकदम अपोजिट टाईपमध्ये प्लेट टाकून घेतलेले. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे स्लीव्स डिझाईन रेडी झालेली आहे. हे बघा पप पण खूप सुंदर असं आलेलं आहे आणि घातल्यानंतर ही स्लीव्स खूप छान दिसते. हे बघा तुम्हाला दाखवते मी. आणि इथे पोटली बटन पण खूप फिनिशिंग टाईपमध्ये मी अटॅच करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन खूप इझिली भेटले जाईल. थँक्यू सो मच.